नमस्कार, मी सौ सरला हिरेमठ। आज आपणास वैदिक कालीन धार्मिक जीवन या संबंधी थोडक्यात माहिती पाहिजे आहे। तर पूर्वील एपिसोड मध्ये आपण आर्याचे सामाजिक, राजकीय, आर्थिक जीवन पाहिले। तर आज आपण पाहूया की वैदिक कालीन धार्मिक जीवन। तर वैदिक काळ हा दोन भागामध्ये विभागला गेला आहे, पूर्व वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळ। तर पूर्व वैदिक काळालाच या ठिकाणी ऋग्वेद काळ देखील संबोधले जाते। तर इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 1000 हा काळ वैदिक काळ म्हणून, पूर्व वैदिक काळ म्हणून संबोधला जातो। तर या काळामध्ये आर्याचे आपण धार्मिक जीवन पाहूया की एखाद्या समाजाचं धार्मिक जीवन पाहत असताना धर्म म्हणजे काय हे पाहूया। आता सध्याच्या काळात धर्माबद्दलच्या फार व्याख्या वेगवेगळ्या स्वरूप आहेत, परंतु धर्म म्हणजे धारा इति धर्म म्हणजे मानवी जीवनामध्ये धर्माला जे महत्वाचं स्थान आहे की व्यक्तीचं दैनंदिन जीवन, या ठिकाणी आचार विचार वागणूक आणि या ठिकाणी समाजामध्ये असलेले सामंजस्य आणि या विश्वामध्ये असलेलं निसर्गाचं ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह आपण धार्मिक जीवनामध्ये करतो। तर मग आर्याचे धार्मिक जीवन कसे होते, तर हा जो 5000 वर्षापूर्वीचा काळ असल्यामुळे या ठिकाणी निसर्गामध्ये ज्या काही सतत घडामोडी होत असत, अनेक वादळ, पाऊस, ऊन, वारा आणि ह्या सगळ्या त्यांना एक अशा शक्ती वाटायच्या, वीज कडकडणे, त्याला रुद्राचं स्वरूप दिलं होतं। म्हणजे ह्या निसर्गाच्या ज्या काही घडामोडी होत्या आणि निसर्गाच्या प्रार्थना करून, त्यांना प्रेयर करून या ठिकाणी आपलं म्हणजे मानवाचं कल्याण करून येणे, समाजाचं, त्याचबरोबर विश्वाच्या कल्याणासाठी त्यांनी या ठिकाणी ऋग्वेदामध्ये एक सूक्त लिहिलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी एक वैयक्तिक किंवा म्हणजे सामूहिक स्वरूपामध्ये ते प्रार्थना करत, तसेच यज्ञ देखील त्या ठिकाणी कर्मकांडासाठी होते। तर म्हणजेच काय, तर जो धारा इति धर्म किंवा धर्म रक्षिति रक्षतः म्हणजे हा धर्म जो आहे तो सर्व मानवाचं रक्षण करतो आणि यानुसार समाजामध्ये जे नियम असतात त्या नियमानुसारच या ठिकाणी व्यक्तीनं आपलं जीवन व्यतीत केलं तर सुख समाधान मिळतं आणि म्हणूनच या निसर्गाचा कोप किंवा निसर्गाची अवकृपा आपल्यावर होणार नाही याची ते दक्षता घेत असत। म्हणूनच आपण पाहतो की या ठिकाणी एक सद विप्रा बहुधा वदंती, एक सद विप्रा बहुधा वदंती अशा प्रकारे ऋग्वेदातील पहिल्या मंडळामध्ये हे सूक्त आपल्याला आढळते। म्हणजेच एकेश्वरवादाची किंवा याच ठिकाणी एक अद्वैतवाची कल्पना आपल्याला या धर्माच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आढळून येते। तर म्हणजेच या ठिकाणी यज्ञाची देखील कल्पना होती की त्यांच्या मते 5 यज्ञ महत्वाचे आहेत। तर ते कोणकोणते, देवयज्ञ, पितृयज्ञ, ब्रह्मयज्ञ, अतिथी यज्ञ आणि त्याचबरोबर भूतयज्ञ। या यज्ञातूनच मानवाचे जीवन सुखमय होते। त्या ठिकाणी अतिथीला महत्वाचं स्थान होतं, पशु पक्षी प्राणी यांना देखील म्हणजे आपलं जीवन देखील त्यांच्यासोबत अवलंबून आहे, त्यांचंही जीवन आपल्यावर आहे, आपण त्यांच्याशी भूतदयेने वागलं पाहिजे अशा बरोबर। आणि जी काही देवाची आपल्यावर कृपा व्हावी यासाठी देवयज्ञ होता आणि पितृयज्ञ ही आपल्या पूर्वजांचे ऋण व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी हे यज्ञ म्हणजे महत्वाचे मानले गेले होते। त्याचबरोबर आपण पाहू की मग या काळामध्ये की पूजेसाठी किंवा प्रार्थनेसाठी कोणकोणत्या देवताचा म्हणजे या ठिकाणी अस्तित्व होत्या। तर ह्या देवता त्या काळामध्ये मूर्ती स्वरूपाच्या नव्हत्या, तर या देवता जे होत्या तर यांनी त्यांना निसर्गाच्या म्हणजे मूर्ती स्वरूपात नसून निसर्ग जो होता त्यालाच त्यांनी मानवीकरण केलं होतं। सूर्य देवता, चंद्र देवता, पृथ्वी देवता, अग्नी देवता, इंद्र देवता म्हणजे ह्या निसर्गाला त्यांनी मानवीकरण करून त्यांची ते एक पूजा प्रार्थना वैयक्तिक किंवा सामूहिक करत असत। आणि या ऋग्वेदामध्ये जे काही सूक्त लिहिलेले आहेत तर त्या सूक्तामध्ये सर्वात जास्त सूक्त हे इंद्र देवतेला आहेत। तर ही इंद्र देवतेला ते या ठिकाणी पुरंदर असा देखील तिचा उल्लेख केला जात असे। जवळजवळ 250 सूक्त या ठिकाणी
इंद्रावर इंद्र देवतेवर आहेत. म्हणजेच इंद्र हे बलवान बलिष्ठ अशा प्रकारची देवता होती आणि ती आपलं संरक्षण निसर्गापासून किंवा इथं अति अशा संकटापासून करते ही समज होती. त्यानंतरचा जी देवता आहे ती अग्नी. तर या अग्नी देवतेला या ठिकाणी ऋग्वेदामध्ये 200 सूक्ते आहेत. तर मग ही अग्नी देवता आहे, तर ते मानव आणि देवता या दोन्ही मधला दुवा आहे. म्हणजे यज्ञामध्ये अग्नीमध्ये आपण ज्या ज्या काही गोष्टी आहुती देऊत, ज्या देवतेला आपण आहुती देऊत, तर ती देवता आपल्याला त्यातून प्रसन्न होते असा त्यांचा समज होता. त्याचबरोबर वरुण देवता ही एक पर्जन्य देवता, ही पाण्याची देवता होती. जे काही सर्व असतात पाणी होतं त्याची ती देवता होती. त्याचबरोबर अश्विनी. आता ही अश्विनी देवता कोण आहे, तर वनस्पतीपासून जे म्हणजे आयुर्वेदामध्ये जे देवतेला स्थान आहे तर ते होतं. आपण अश्विनी कुमारचा उल्लेख घोषा की हिला जेव्हा तो आजार झाला, म्हणजे ही थोडक्यामध्ये वैदिक म्हणजे वेदाची देवता होती, वैदिक देवता होती. तर हिला तिनं प्रसन्न करून घेतला आणि तिचा तो कुष्ठरोग बरा झाला. त्याचबरोबर आपण चौवन ऋषीची कथा देखील आपल्याला आढळून येते की चौवन ऋषींना देखील या अश्विनी कुमारांना प्रसन्न करून त्यांनी यवन प्राप्त केलं होतं. म्हणजे अशा अश्विनी कुमार सारखी देवताही होती. त्याचबरोबर उषा ही देवता म्हणजे पहाटची देवता होती की जेव्हा पहाट होते तेव्हा मानवाचं जीवन सुरू होतं आणि म्हणजे विकासाची देवता होती. आपला उदय होतो आणि आपलं जीवनमान सुखी होतं. तसे सूर्य देवता ही आहे, तर ह्या सूर्याच्या पासून आपल्याला उष्णता मिळते आणि हे देखील त्यांच्या जीवनामध्ये महत्वाच्या देवता होत्या. म्हणजे जास्तीत जास्त या ठिकाणी कारण हा जो ऋग्वेद काळ आहे म्हणजे पुरुष संस्कृती प्रधान असल्यामुळे की या ठिकाणी पुरुष देवता जास्त आढळून येतात, स्त्री देवता मला वाटतं कमी आढळून येतात. कारण आदिती ही जी आहे ती निसर्गाची देवता आहे किंवा जंगलची देवता आहे आणि सरस्वती ही नदीची आहे. पृथ्वी ही एक देवता आहे आणि मग या ठिकाणी अशा प्रकारे या लोकांनी निसर्गाचं मानवी करून त्यांना देवतेच्या स्वरूपात पूजा करू लागले. म्हणजे या काळामध्ये जे काही आपलं भौतिक सुख प्राप्त करून घेण्यासाठी पशु पक्षी पुत्र यांच्या प्राप्तीसाठी या देवतांची ते उपासना करू लागले होते आणि त्यामुळेच निसर्गाला प्रसन्न करून घेण्यासाठी यज्ञ. परंतु यज्ञ मध्ये देखील कर्मकांड जास्त प्रकारचा नव्हता. या ठिकाणी नंतरच्या काळामध्ये मात्र वैदिक धर्मामध्ये कर्मकांडाला जास्त महत्व आलं. आता त्यात आपण पाहू ह्या देवता 3 प्रकारच्या देवता होत्या. तर कोणकोणत्या? नंबर 1 पृथ्वीची देवता, नंतर अंतरिक्ष देवता आणि नंतर आकाशातील देवता. अशा ह्या 3 देवता होत्या. तर पृथ्वीच्या देवतेमध्ये अग्नी, पृथ्वी आणि सोम, बृहस्पती इत्यादींचा समावेश होतो. तर अंतरिक्ष देवतामध्ये इंद्र, यम, वायू, रुद्र, मरुत यांचा समावेश होतो. तर आकाशातील देवतामध्ये वरुण, मित्र, सूर्य, विष्णू, सविता, उषा, देव अशा ह्या आपल्याला ह्या देवता आढळून येतात. अशा प्रकारे आर्यांचे धार्मिक जीवन होते आणि यातूनच यांनी विश्वाच्या कल्याणासाठी या पृथ्वी तलावर अशा प्रकारे सामूहिक आणि वैयक्तिक स्वरूपाच्या प्रार्थना करून यज्ञातून या जगाने आपलं जीवन समृद्धमय करण्याचा प्रयत्न केला, सुखी शांतमय. तर धन्यवाद.